जर समजा तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। 10,000चे 10% होतात 1,000 रुपये, 1,00,000चे 10% होतात 10,000 रुपये, 10,00,000चे 10% होतात 1,00,000 रुपये। जर तुमच्याकडे 10,000 रुपये असतील आणि त्याच्यावरती तुम्ही 10%चं प्रॉफिट केलात तर तुम्हाला 1,000चं प्रॉफिट होईल। पण यावरती तुम्ही सॅटिस्फाईड असाल का? तुम्ही विचार कराल की अजून 2-3 हजार तरी कमवूच शकतो, किंवा एक काम करू, आपण त्या 10,000 वरती 15,000 रुपयाचं प्रॉफिट बनवूया। जरी तुम्ही हे प्रॉफिट केला तरी तुम्ही सॅटिस्फाईड नसणार आहात, याचमुळे तुम्ही तुमचं कॅपिटल लूज करणार आहात। आता समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, त्यावरती तुम्ही 10% प्रॉफिट केलात, म्हणजेच तुमचं प्रॉफिट 1,00,000 रुपये असेल। यावरती कदाचित तुम्ही सॅटिस्फाईड असाल, याचा अर्थ तुम्ही या महिन्यामध्ये 1,00,000 रुपये प्रॉफिट केला, त्यानंतर तुम्हाला वाटेल एवढं प्रॉफिट सफिशियंट आहे आणि यामुळे ओव्हर ट्रेड होणार नाही। हे सांगण्याचा अर्थ प्रॉब्लेम ट्रेडिंग मध्ये नाही तर तुमच्या कॅपिटल मध्ये आहे। तुम्ही प्रॉफिट किंवा लॉस हे जर पैशामध्ये मोजण्यापेक्षा जर पर्सेंटेज मध्ये मोजाल तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होईल। स्मॉल कॅपिटल वरती मोठं प्रॉफिट सुद्धा छोटं वाटतं आणि मोठ्या कॅपिटल वरती छोटं प्रॉफिट सुद्धा मोठं वाटतं। याचा नक्की विचार करा, यामुळे तुमचं ट्रेडिंग स्किल खूप इम्प्रूव्ह होणार आहे।